आक्रमणासाठी ही लढत आहे. काळामधवी स्पोर्ट्स मानेवाडी विरुद्ध मोर्या स्पोर्ट कोंडाईवाडी या दोन टीम दरम्यान. आदरणीय वैभव गुरव साहेब यांचा देखील ते सन्मान होईल. मांगरूळ गावचे सुपुत्र आहेत. आदरणीय वैभव गुरव साहेब यांचा सन्मान होतोय. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकले तिथे. मॅच सुरू आहे आणि ते हल्ला केलाय बॅटर अमरने. सलग दोन षटकार ठोकलेत. धावसंख्या 12. आक्रमण केलंय बॉलरवर. मानेवाडी विरुद्ध कोंडाईवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. हा देखील चांगला फटका. सलग तिसरा आलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत अमर मानेच्या बॅटमधून सलग तिसरा षटकार. मागील मॅच मध्ये देखील हॅट्रिक आणि या मॅच मध्ये देखील षटकाची हॅट्रिक लावली आहे. इथे प्राइज ऑन झालं होतं. डीडी सर जे चांगले समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून 301 रुपयाचं ते प्राइज जिंकलंय अमर. गोलंदाज मार्क सज्ज झालाय कोंडाईवाडी या टीम कडून. विजय ऑन साइडला खेचलाय. टीप मध्ये फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. चौकार. अमर ऑन फायर. अमर इथे चमकलाय. थांबायचं नाव घेत नाही. गड्या थांबायचं नाही. सुट्टी देत नाही आहे बॉलरची. 16 ऑन बोर्ड. 16 रन झालेत. 22 माफ करा 22 धावा. 4 चेंडू फेकून झालेत व हा देखील चांगला गुटनाटक फटका खेळला होता इथे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत आणि धावसंख्या आता झाली आहे 24. शेवटचा बॉल शिल्लक. आता पहिल्या ओव्हरमधील विजयवर आक्रमण केलंय. तब्बल 24 धावा कुठल्या आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा देखील चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे टीप मध्ये त्याला भरपूर चेस आहे. सिंगलवर समाधान मानलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता पहिलं षटक येते संपलंय. पहिल्या ओव्हर नंतर काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या टीमची धावसंख्या बिनबाद 25. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकाने 1 चौका ठोकला आणि सिंगल घेतली आहे. 25 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अति सेकंड ओव्हरसाठी आलाय मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीम कडून. किरण सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा केल्यात. इथे भेदक मारा करावा लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एका धाव्यासाठी टीमची धावसंख्या 26. लेफ्टी बॅटर आहे अमर. लेफ्टी बॅटर घातक असतात आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळालंय अमर कडून. तत्पूर्वी आपण एक सत्कार घेतोय. शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष आदरणीय श्री सोमनाथ भाऊ नाईकवाडी यांचा इथे सत्कार होतोय. आणि ते झेलबाद फलंदाज. नो बॉल. एकूण 3 धाव मिळत आहेत. फ्री हिट आहे. 29 धावा.
ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धाव फलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 30-30. 30 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये एकच बॉल झालाय जो लिगल डिलिव्हरी फेकलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली आहे. धावसंख्या 31 धावसंख्या. किरण कोंडाईवाडी या टीम कडून आलाय गोलंदाजासाठी. व चांगला फटका. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. पहिला धक्का मिळालाय. पहिला ब्रेक थ्रू दिलाय आपल्या टीमला गोलंदाज किरणने. मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमला 31 वर पहिला धक्का बसलाय मानेवाडी या टीमला. आता न्यू बॅटर सचिन जाधव. सामना 3 षटकांचा आहे. न्यू बॅटर सचिन जाधव आलाय. बत्तीस शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय श्री सोमनाथ भाऊ नाईकवाडी यांचा इथे सन्मान होणार, तरी आपण यायचंय. चांगला फटका. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे. बॉल खालीच. जेल ड्रॉप. सिंगल घेतली आहे. धावसंख्या इथे 32. नाराज झालाय गोलंदाज किरण. 32 धावा. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॉलर तयार. किरण व सॉफ्ट हँडने केल्या. हलक्या हाताने खेळलाय. रनआउटची संधी परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाले 33. डबल 3. पाच बॉल झालेत. एक बॉल शिल्लक आहे अजून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 धावा झालेत. सचिन जाधव स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च केले या ओव्हर मध्ये. व चांगला ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. थोडस त्याला बीट करून बॉल चाललाय. सीमा रेषे बाहेर आला. इथे नशिबाचा चौकार मानेवाडी या टीमला. टीमची धावसंख्या आता पोहोचली या चौकाच्या मदतीने 37. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर काळंबादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमची धावसंख्या 1 37. 37. आता बॉलिंग मार्क सज्जला श्रीकांत. हो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल टोकायला लागलाय. डॉट बॉल. विचारपूस केले श्रीकांतने. बॉल जास्त लागा नाही ना. ही आहे खेळाडू वृत्ती. व चांगला फटका. बॉलला पाठवलंय. बीड विकेट दरम्यान आला इथे उत्तुंग षटकार. बॅटर अमरच्या पॅट मधून अगदी कॉमेंट्री बॉक्सला इथे सलामी दिली आहे. आणि धावसंख्या आता झाली आहे 43. 43.
नेक्स्ट बॉल, हा देखील चांगला फटका, परंतु बॉलचा अँगल बघायला लागेल आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी टीमची धावसंख्या 44. 44 धावा झाल्यात. फुलटॉस हो, चांगला फुलटोल वसूल केलाय. आला ही ते खणखणी दणदणी षटकार, अगदी गगनचुंबी षटकार बॅटर अमरच्या बॅटमधून. आता धावसंख्या झाली आहे 50 बरोबर आणि या इनिंगमध्ये तब्बल 5 षटकार ठोकलेत अमरने आणि वैयक्तिक 42 धावसंख्या खेळतोय. 14 बॉलमध्ये 42. पहिली 50 येईल का अमरच्या बॅटमधून. हा चांगला फटका ऑन साईडला, तितका चांगला क्षेत्ररक्षण, परत माघारी पाठवलंय सचिनला आणि इथे फलंदाज बाद. सचिन माने बाद झाले, दुसरी विकेट इथे गमावली. आता शेवटचा बॉल, व चांगला फटका, पूल पॉवरफुल सक्सेसफुल, बॉल जाईल सीमारेषे बाहेर आणि या षटकाराने धावफलक झाले 56 आणि वैयक्तिक 48 धावांची खेळी साकारली आहे. एकदा जोरदार डाय होऊन जाऊ दे अमरसाठी. 56 धावा केल्यात काळामधवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमने आणि 57चं टार्गेट इथे सेट केलंय. नेक्स्ट मॅच योद्धा 11 पनुब्रे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स वाघमारेवाडी. आपण टॉससाठी यायचं आहे. कर्णधार योद्धा 11 पनुब्रे आणि त्याच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स वाघमारेवाडी या दोन्ही टीम मध्ये सामना होईल. टॉस इथे होईल. सत्तावन्नचं टार्गेट, एक भलं मोठं टार्गेट. 18 चेंडू विजयासाठी 57 धावांची गरज. मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमला मोठं टार्गेट सेट केलं आहे ते काळंबदेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमने. सलामी जोडी श्रीकांत आणि योगेश. टार्गेट मोठं आहे, संकट मोठं आहे, पण संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पहिला बॉल गणेश माने व चांगला फटका, अगदी इनपुटच्या वरून खेळलाय. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषे बाहेर. सुरुवात धमाकेदार बॅटर श्रीकांतच्या बॅटमधून हा पहिला चौकार.
चौकाराने सुरुवात केली आहे, खातं ओपन केलं, माइंडसेट क्लिअर आहे, मोठे फटके खेळण्याचं कारण टार्गेट मोठं आहे. प्रति ओव्हरमध्ये 19 धावा करायची आहेत. नेक्स्ट बॉल गणेश. ओ अगदी बॅटर पासून दूर ठेवलाय ह्या बॉल. चांगली रणनीती गोलंदाज गणेशची. डॉट बॉल. वेगाने बॉल टाकला होता, फुटवर्क नव्हतं या बॉलवर. गणेश पुन्हा एकदा तयार. फुल टॉस. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे टीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. सिंगलवर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या 5. आता बॅटिंग मार्कवर योगेश. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. गणेश पहिल्या षटक मॅन्डरी पॉवर प्ले. नवीन चेंडू हाताळतोय. ओ डाऊन झाले. एक लाईन खराब. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 6 ऑन बोर्ड. तीन बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पॉवरफुल मध्ये पॉवर दाखवावी लागेल बॅटर योगेशला. व चांगला बॉल यॉर्कर डिलिव्हरी खोदून काढलाय. बॉल चाललाय अगदी रनिंग बुडी. विकेट मध्ये सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या 7. अजूनही 50 धावांची गरज. 57 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमचा. हो बॅक टू बॉलर हा फटका खेळला. फील्डर आहे तिथे थ्रो केला. रनआउटची संधी आणि इथे चूक केली आहे. सिंगलने धाव पलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 8 ऑन बोर्ड. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल. पाच चेंडू फेकून झालेत. 8 धावा. गणेश फुल टॉस स्ट्रेट खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. अगदी डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. आला इथे चौकार योगेशच्या बॅटमधून. या चौकाच्या मदतीने धावफलक झालाय 12. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमची धावसंख्या 57 धावांचा टार्गेट पार करत असताना 12 धावा केल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच योद्धा 11 पनुब्रे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स वाघमारेवाडी या दोन टीम दरम्यान. आणि टॉस जिंकलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स वाघमारेवाडी या टीमने. निर्णय लगेचच कळवायचा आहे. बॉलिंग मार्कवर सचिन जाधव. व चांगला फटका. बॉल हवेत. फिल्डर आहे बॉल खाली. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. चांगला झेल टिपलाय. श्रीकांत बाद झालाय. पहिला धक्का इथे बसलाय मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमला. नो बॅटर अजित आलाय वन डाऊनच्या भूमिकेत. भलं मोठं टार्गेट पार करायचंय. कडवं आव्हान आहे. व चांगला फटका. बॉल हवेत. बॉल कडे क्षेत्ररक्षक. फर्स्ट सेकंड मध्ये हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. आल्या पवित्र माघारी परततोय बॅटर अजित. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवली गोलंदाज सचिन जाधव याने. आता हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय विजय. पहिली विकेट हॅट्रिक येईल का सचिन जाधव यांच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर सज्ज आलाय. सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या बॉलवर. हॅट्रिक बॉल.
व हलक्या हाताने खेळलाय. रन घ्यायचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलाय योगेशने. चांगला निर्णय. हॅट्रिक हुकली. बॉल डॉट बॉल. आता मॅचमध्ये आहे कळंबदेवी स्पोर्ट्स मानेवाडी. भरपूर टार्गेट ठेवले त्यामुळे नो बॉडी लँग्वेज सांगून जाते. टेन्शन फ्री खेळतायत. व चांगला फटका. फिल्डर आहे तिथे डीपमध्ये. मिड विकेट दरम्यान चांगला झेल टिपलाय. सचिन मानेने. फलंदाज बाद. तिसरा धक्का इथे बसलाय मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमला. बारावर 3 अशी परिस्थिती. टार्गेट मोठं आहे कुठेतरी कमी पडतायत. फलंदाज अपयश ठरलेत. योगेश त्यानंतर मग श्रीकांत अजित विजय. आता न्यू बॅटर स्वप्नील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. लाईन मिस केली. डॉट बॉल. 12 धावा झाल्यात. लास्ट बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 7 चेंडू 45 धावांची आवश्यकता. एकही धावा खर्च केली नाही आहे. 12 धावसंख्या आणि येते झेलबाद. ओह कॅच ड्रॉप. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 13. पहिली ओव्हर मिडल आली असती परंतु तिथे चूक केली आहे आणि षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा झालेत. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये भाकीत करणं कठीण असतं परंतु ही सिच्युएशन बघता निश्चितपणे भाकीत करू शकतो की सामना निश्चितपणे जवळपास विजय निश्चित आहे. तो कळंबदेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचा. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे रमेश. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय. बॅटर स्वप्नीलने सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या 14 धावा. व चांगला फटका ऑन साईडला भिरकावलाय बॉलला. फिल्डर आहे टिपमध्ये त्याला बीट करून बॉल चाललाय अगदी. 5 रन्स कळवायचे आहेत. D1 आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल केलाय. टीमची धावसंख्या 15. रमेश आहे गोलंदाज मार्कवर. व चांगला फटका हुक केलाय बॉलला. बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. आलाही ते योगेशच्या बॅट पतून. हा बेधडक कडक षटकार भरपूर वेळानंतर आलाय. धावसंख्या आता झाली आहे या षटकाच्या मदतीने 21. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 3 बॉलचा खेळ संपला. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. व चांगला फटका बॉलला भिरकावलाय आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डी झोन मध्ये. 1 धावेसाठी धावसंख्या आता झाली आहे 22. औपचारिकता बाकी आहे. मॅच जवळपास विजय निश्चित आहे. कळंबदेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचं पूर्णपणे चांगला खेळ करतायत. दर्जेदार बॅटिंग दर्जेदार बॉलिंग राहिली आहे. अमर एक हाती खेळ करत आपल्या टीमला एक चांगला स्कोर उभं केलं होतं. वैयक्तिक 48 धावांची खेळ साकारली होती. व चांगला फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय आणि बॉल चाललाय अखेर सीमारेषे बाहेर. या चौकाराने धावफरक झाले 26. अजूनही 31 धावांची गरज. शेवटचा बॉल शिल्लक.
व चांगला फटका बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली सचिन माने आणि चांगला झेल. फलंदाज बाद योगेश बाद झाला इथे. फक्त 26 धाव मजर मारले आणि हा सामना तब्बल 30 धावांनी जिंकलाय. काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या टीमने आपलं हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच नो डाऊट मिस्टर अमर, ज्याने 48 धावांची खेळ साकारली होती, तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बत्तीस शहराला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बबलू पाटील यांचं आगमन आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तरी आपण व्यासपीठ राहायचं आहे, आपला सन्मान होणार आहे.